मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बिकॉज यू हॅव बीन ॲक्टिंग फॉर सो लॉंग, आपण असंख्य अशा डायरेक्टरांबरोबर काम करतो जे तुम्हाला कधी ह्युमिलेट करू शकतात. तुम्ही अशा ॲक्टर्स, सुपरस्टार्स किंवा जे आपण सो कॉल पॉप्युलर ॲक्टर्स, की ते समोरच्या नवीन ॲक्टरला कधीही डॉमिनेट करून त्याचा कॉन्फिडन्स घालू शकतात. एका ॲक्टरला कॉन्फिडन्स शिवाय दुसरं काहीच नाही आहे एक्झॅक्टली. आणि तो तुम्ही मारला. डायरेक्टर्स तो खूप सोप्या पद्धतीने मारू शकतात. तुम्हाला नाही अभी वन मोर नाही, ठीक नाही आहे, थोडा और चाहिए, किंवा स्पीड स्पीड स्पीड. आमच्या इकडे ते खूप यांना सवय असते. बरं, तुम्ही स्पीड पकडला की तुम्ही स्लर करायची शक्यता असते, तुम्ही डायलॉग फंबल करायची शक्यता असते. तर डायरेक्टरांकडे खूप टेक्निक्स असतात जर तो तुमच्या फेवर मधला डायरेक्टर नसेल. म्हणून मला असं वाटतं की हे बारकावे खूप छान सांगितलंस. तो तुमच्या फेवर मधला डायरेक्टर किंवा डायरेक्टर जर तुमच्या प्रेमात असेल, मग तो तुम्हाला जसं डेव्हिड धवन आणि गोविंदा होता. तर डेव्हिड धवन गोविंदा होता, तर त्यांनी 25 सिनेमा सुपरहिट दिले. त्याच्याबरोबर बडे मियां छोटे मियां मध्ये अमिताभ बच्चनचा डाऊनफॉल होता. तुम्ही तो सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही बघा, गोविंदा अमिताभ सारखा सुपरस्टार, इतका टॅलेंटेड किंवा इतका हार्ड वर्किंग, तिथे मिसप्लेस होता, तिथे चाचपडत होता, कारण तो त्यांच्या टीम मधला नव्हता. सो हे आता मी सातत्याने अभ्यास करत असतो. हे मोठे ऍक्टर्स जरी असेल तरी आपल्याला बरंच काही काही त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. मला अशोक मामांसारखे ऍक्टर्स आवडतात की ते येतात आणि त्यांना डॉमिनेटच कोणी नाही करू शकत. किती मोठा डायरेक्टर असू दे, ही सो कॉन्फिडेंट, त्याचा क्राफ्ट त्यांना चांगला माहिती आहे आणि ते ज्या पद्धतीने तिथे सेटवर वावरतात, तिथे नो डायरेक्टर वुड से नाही 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 बरोबर नाही. ते त्यांना विचारतात तुम्हाला ओके आहे की नाही. सो तो कॉन्फिडन्स ॲक्टरमध्ये येणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला घरनं घेऊन यावा लागतो. तो सेटवर कोणी देत नाही. खूप कमी ॲक्टर्स किंवा खूप कमी लोक आहे की सेटवर तुम्हाला फेवर करतील किंवा सांभाळून घेतील. तुमचे 2 फंबल झाले किंवा तुम्ही 2 वेळा डायलॉग्स विसरला किंवा तुम्ही ज्या पद्धतीने केलं नाही, तर लोकांना ते हवंच असतं की बोलायला चान्स असतो. आणि तुम्ही जर ते घेऊन बसलात की पुढच्या दिवसाचं शूटिंग तुमचं बोंबललं, मग तुमचं करिअर बोंबलतं. असं मी खूप लोकांना बघितलं की नाही मला नाही जमणार हा रोल करायला. का नाही जमणार? प्रयत्न कर. तू प्रयत्न केल्याशिवाय कसं तू आधी. म्हणून मी एक तर रूलच केला की नवीन कोणी आलं, आता मी खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे नवीन कोणी आलं की पहिलं त्याला कम्फर्टेबल करायचं. कारण मी स्वतःला बघायचो, मी माझ्या मित्रमंडळींना बघायचो की ज्यांना हे मोठे आणि का कोणास ठाऊक की ॲक्टर्सच ॲक्टर्सला मारतात किंवा बायका ज्या हिरोईन्स असतात त्या दुसऱ्या बायकांना जास्ती छळतात. आणि ते डोळ्यांनी दिसतं, म्हणजे समोर दिसतं. मला खूप वाईट होतं. मी कॉन्फिडन्स देतो आणि की तो नवीन आहे ना, त्याला माहिती नाही. तुम्ही आज 1000-2000 एपिसोड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं घर वाटायला लागतं. पण तो माणूस पहिल्यांदा ते घेतलं तर खूप चांगलं असतं. तर आय थिंक मी पण माझा अभ्यास करत असतो, को ॲक्टरचा अभ्यास करत असतो आणि ते करता करता करतो. सो आय एम लकी की आईने तो कॉन्फिडन्स दिला तो आतापर्यंत अजूनही, आणि आईचा आशीर्वाद. आणि माझ्यासाठी आई खूप लकी आहे. आई सिनेमा केला तो 50 त्याच्यानंतर आई तुझा आशीर्वाद पंडित जसराजांनी केलेला आणि मधुरा जसराजांनी डायरेक्ट केलेला, तोही खूप सुंदर चित्रपट. तर त्या चित्रपटामध्ये तर लता दिदी, पंडित जसराज आणि सुरेश वाडकरांनी मिळून एक गाणं म्हटलं. खूप सुंदर म्युझिक त्याचं शारंग देव यांनी केलेलं. तर आय वॉज व्हेरी लकी. मी खूप नशीब घेऊन आलेलो आहे.